नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया शेकडेवारी किंवा टक्केवारी म्हणजे काय. तर वरील चित्रामध्ये आपल्याला 58च्या पुढे जी खूण दिसते तिला टक्के असे म्हणतात. तसेच 43च्या पुढेही टक्केची खूण दिसते. ही खूण आहे शेकडेवारीची. शेकडा म्हणजे 100. या चित्रात धरणातील पाण्याचा साठा 58% आहे, म्हणजेच धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 100 एकक असेल, तर तशी 58 एकके पाणी सध्या धरणात आहे. तसेच मोबाईल फोनची बॅटरी पूर्ण चार्ज झाली असताना 100 एकके चार्ज आहे असे मानले तर आता 43 एकके चार्ज शिल्लक आहे. शेकडा म्हणजे एकूण भाग 100 आहेत असे मानून केलेली तुलना होय. 25% म्हणजे 100 पैकी 25 भाग. 35% म्हणजे 100 पैकी 35 भाग. पण आपल्याला 500 मधील 20% म्हणजे किती काढायचे असल्यास आपण कसे काढू शकतो? तर मी एक तुम्हाला सोपी पद्धत सांगतो. 500 म्हणजेच आपण 100% मानले व x म्हणजे 20% मानले, तर आता यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. म्हणजेच 100 गुणुले x बरोबर 500 गुणुले 20. तर 100 इकडे गेल्यानंतर होईल x बरोबर 500 गुणुले 20 भागिले 100. तर आता यांचा गुणाकार केल्यानंतर शून्याला शून्य जातील व 5 गुणुले 20 बरोबर 100 म्हणजे x बरोबर 100. तर म्हणजेच 500 मधील 20% बरोबर हे 100 असतील. आता आपण एक उदाहरण बघूया. एका परीक्षेत शुभमला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले? तर आपण आता सोपी पद्धत वापरूया. 800 म्हणजेच 100%. तर 736 म्हणजे आपण x% मानूया आणि यांचा आता तिरकस गुणाकार करून घेऊ. 800 गुणुले x बरोबर 800x बरोबर 736 गुणुले 100. तर आता एक्समधून 800 इकडे गेल्यानंतर होईल x बरोबर 736 गुणुले 100 भागिले 800. इथं आता आपल्याला शून्याला शून्य जातील व राहील 736 भागिले 8 आणि 8 एके 8, 8 नव्वे 72 राहिला 1 आणि 8 दोन्ही 16 म्हणजे x बरोबर 92. म्हणजेच त्या परीक्षेत शुभमला 92% गुण मिळाले. आता आपण दुसरं एक उदाहरण बघूया. प्रकाशने शेतातील 19,500 चौरस मीटर शेतजमिनीपैकी 75% शेतजमिनीत ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली? इथं आपल्याला शेतजमीन दिले 19,500 चौरस मीटर आणि त्यातील 75% जमिनीत त्याने ज्वारी पेरली व तर आपल्याला काढायचं आहे त्याने किती जमिनीत ज्वारी पेरली. तर 19,500 ला आपण 100% मानले व x किमतीला आपण 75% मानले आणि तसंच आता आपण इथं त्यांचा तिरकस गुणाकार करून घेऊ म्हणजे आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणजे आता इथं होईल 100x बरोबर 19,500 गुणुले 75. तर x मधून 100 इकडे गेल्यानंतर भागिले होतील, म्हणजेच
19,500 गुणुले 75 भागिले 100. आता इथं शून्याला शून्य जातील व 195 गुणुले 75 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 14,625. म्हणजे x बरोबर 14,625. तर प्रकाशने 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली आहे. तर आता आपण अजून एक उदाहरण बघू. एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1,200 महिलांपैकी 1,080 महिलांनी मतदान केले. तर वडगावातील 1,700 महिलांपैकी 1,360 महिलांनी मतदान केले. तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे? आता इथं आपल्याला 2 गावं दिलेली आहेत. त्या 2 गावातील महिलांची संख्या दिलेली आहे आणि त्या मतदान करणाऱ्या महिलांची संख्यासुद्धा दिलेली आहे. तर ह्याची आपल्याला तुलना करायची आहे. त्यासाठी पण आपल्याला टक्केवारी जर आपण काढली तर आपल्याला तुलना करणं सोपं होऊन जाईल. मग पहिल्यांदा आपण जांभूळ गावातील महिलांची टक्केवारी, मतदान करणाऱ्या महिलांची टक्केवारी काढूया. तर जांभूळ गावातील महिलांची संख्या आहे 1,200. तर 1,200ला आपण 100% मानले आणि मतदान करणाऱ्या महिलांची संख्या आहे 1,080. तर 1,080ला आपण x% मानले. तर आता आपण तिरकस गुणाकार करूया. तर 1,200 x बरोबर 1,080 गुणुले 100. तर आता 1,200 इकडं गेल्यानंतर गुणुलेचे भागिले होतील. म्हणून x बरोबर 1,080 गुणुले 100 भागिले 1,200. इथं शून्याला शून्य जातील व राहतील 1,080 भागिले 12. तर यांचा भागाकार केल्यानंतर 12 108 आणि 0 म्हणजे x बरोबर 90. म्हणजे जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांची संख्या असेल 90% महिलांनी मतदान केले. तर आता वडगावातील मतदान करणाऱ्या महिलांची टक्केवारी काढूया आपण. तर वडगावातील महिलांची संख्या आहे 1,760. तर 1,760 नाही, 1,700. तर 1,700ला आपण 100% मानले आणि मतदान करणाऱ्या महिलांची संख्या आहे 1,360. आता यांचा तिरकस गुणाकार करून घेऊया. तर 1,700 x बरोबर 1,360 गुणुले 100. आता 1,700 इकडं गेल्यानंतर आपल्याला गुणुलेचे भागिले होतील. म्हणून x बरोबर 1,360 गुणुले 100 भागिले 1,700. इथं शून्याला शून्य गेले, राहिले 1,360 भागिले 17. तर 17 136 आणि 0 म्हणजे x बरोबर 80. तर वडगावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण असेल 80%. म्हणजे आणि जांभूळ गावातील महिलांचे प्रमाण होते 90%. म्हणजे जांभूळ गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. मित्रांनो, व्हिडिओ समजला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी आपल्या स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.